नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत 80 फ्री मार्क्स इन एमएसटी सीईटी। ठीक आहे, मी तुम्हाला गॅरंटी देतो एवढा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला स्वतःला सुद्धा पटेल की 80 मार्क सीईटी मध्ये फ्री मध्ये येणार आहेत तुमचे। ठीक आहे, तर नक्कीच व्हिडिओला पूर्ण बघा। कॉम्प्युटर स्क्रीनवरती मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजवेल, प्रत्येक कॅल्क्युलेशन समजवेल। ठीक आहे, त्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। ठीक आहे, लास्ट व्हिडिओचा जो विनर होता त्याचं नाव मनोज गावसर आहे, जे ज्याला 1500 रुपीचं प्राइस दिलेलं आहे। ठीक आहे, प्रत्येक व्हिडिओमधनं आम्ही एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो, त्याला ते प्राइस जातं। ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात। सबस्क्राइब करायला तुम्हाला पैसे नाही द्यायचे, फक्त लाल बटनवरती क्लिक करायचंय। ठीक आहे, आणि जोपर्यंत तुमचं कॅप राऊंड नाही येऊन जात, जोपर्यंत तुम्हाला एक बेस्ट कॉलेज नाही भेटत, तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल, या गोष्टीची मी तुम्हाला गॅरंटी देतो। ठीक आहे, नक्की चॅनलला सबस्क्राइब करा, व्हॉट्सअप ग्रुपला जॉइन करा। व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी फ्री टॉपर्स नोट्स देतोय प्रत्येकाला। ठीक आहे, नक्कीच व्हॉट्सअप ग्रुपला जॉइन करा। आता बोलूया आपण 80 फ्री मार्क्स बद्दल। ठीक आहे, त्याआधी एक छोटीशी गोष्ट, महाराष्ट्राचा नंबर 1 क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट लॉन्च केलेला आहे, नक्कीच एनरोल करा। तिथूनच मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तुमच्या सीईटी मध्ये येतील, या गोष्टीची मी तुम्हाला गॅरंटी देतो। ठीक आहे, महाराष्ट्राचा नंबर 1 यासाठी आहे कारण सगळे टीचर्स तुमचे IITians आहेत। लास्ट 10 वर्षापासून COEP, VGT, वालचंद, PICT, VIT, केजसोमॅट, DC सांगवी, ताडोमल अशा टॉप इंजिनिअरिंग आणि टॉप फार्मसी कॉलेजेसमध्ये विद्यार्थी जात आहे आमचे। तुम्ही जाणार याची मी तुम्हाला खात्री देतो, गॅरंटी देतो। ठीक आहे, प्रत्येक कॉन्सेप्ट, प्रत्येक न्यूमेरिकल, प्रत्येक चॅप्टरचे PYQs की आजपर्यंत सीईटीने कसे प्रश्न विचारलेत आणि तुम्हाला कसं विदिन सेकंड कसं सॉल्व्ह करायचंय, सगळ्या गोष्टी शिकवल्या आहेत। ठीक आहे, नक्कीच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। कारण आता तुम्ही एक पेज वाचून पूर्ण अभ्यास नाही होऊ शकत। आता तुम्हाला फास्ट क्रॅश कोर्स पाहिजे, तो तुम्हाला 0 पासून 99% पर्यंत पोहोचवेल। ठीक आहे, नक्कीच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली। बघा बाळांनो, आपण आता पूर्ण कॅल्क्युलेशन समजूया। ठीक आहे, तुमचा 200 मार्काचा पेपर येणार आहे सीईटीचा, एवढं प्रत्येकाला माहिती आहे ना, एवढं माहिती असलंच पाहिजे। ठीक आहे, जो विद्यार्थी 200 पैकी 200 स्कोर करतो ना, त्याचे हमखास 99.99% येऊन लागतात, 100% येऊन लागतात। ठीक आहे, पण जो विद्यार्थी 160 तरी स्कोर करतो ना, त्याचेही 99% येतात, त्यालाही COEP भेटते, त्यालाही VGTI भेटते, त्यालाही टॉप फार्मसी कॉलेजेस भेटतात, त्यालाही टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस भेटतात। ही गोष्ट समजली तुम्हाला? तर तुम्हाला 160 तरी मार्क आले तरी तुम्हाला 99% येणार आहेत। तुम्हाला 120 मार्क आले तर तुमचे 95% आसपास येतील, आणि तुम्हाला जर 80 ते 100 मार्क आले तर तुमचे 90% आसपास येऊन लागतील। पहिली गोष्ट तर ही समजा की तुम्हाला स्कोर किती केल्यावर तुमचे किती पर्सेंटेज येतात, ही गोष्ट समजली तुम्हाला? ठीक आहे, आता पुढे वळूया आपण। आता जे 80 मार्क आहेत ना, ज्या 80 मार्क स्कोर करून तुम्हाला अराउंड 90% येईल। ठीक आहे, 90% तुम्ही जस्ट टच करू शकतात, तर 90% फक्त तुम्हाला 80 मार्क आणून होणार आहे। आता हे 80 मार्क ना मी तुम्हाला फ्री मध्ये सांगणार आहे, फ्री येतात ही 80 मार्क। जो पण विद्यार्थी थोडा पण शार्प असतो ना, ते 80 मार्क तो इझिली घेऊन येतो। कारण 32 मार्काचे 2024 मी गोष्ट करतोय। ठीक आहे, 2024 मध्ये 32 मार्काचे सेम टू सेम PYQs आलेले होते। 32 मार्काचे प्रत्येक पेपरमध्ये, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स मध्ये। समजा फिजिक्स मध्ये तुम्ही समजा 8 PYQs येतात रिपीटेड, केमिस्ट्रीमध्ये 8, मॅथ्स मध्ये 8, किती झाले? याचे 8 मार्क झाले, याचे तुमचे झाले 8 मार्क, याचे झाले 16 मार्क मॅथ्सचे, झाले का तुमचे 32 मार्क? तर असे 32 मार्क तुमचे प्रत्येक पेपरमध्ये PYQs मधून सेम टू सेम येतात। तुम्ही स्वतः अनालिसिस करा, जर तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर स्वतः एकदा अनालिसिस करा, तुम्हाला पण खरं पटेल। 32, 35, 30 या दरम्यान सगळ्या पेपरमध्ये PYQs रिपीट होतात। आता PYQs कोणते रिपीट होतात? PYQs रिपीट होतात 2018 पासून तर 2024 पर्यंतचे। या वर्षी 2025 साठी रिपीट होऊ शकतात। ठीक आहे, आता तुम्ही म्हणणार की सर 2018 पासून 24 चे PYQs करण्या इतकी जर आमच्याकडे शक्ती राहिली असती तर आम्ही डायरेक्ट प्रत्येक चॅप्टरच करून घेतलं असतं। तर ठीक आहे, तुमचा प्रश्न व्हॅलिड आहे। यासाठी मी काय केलेलं आहे, हे सगळे PYQs आहेत ना, जे युनिक PYQs आहेत आणि जे येऊ शकतात, इम्पॉर्टंट PYQs आहेत, ते सगळे PYQs आम्ही मॉक टेस्ट मध्ये टाकून दिलेले आहेत आणि क्रॅश कोर्स मध्ये प्रॅक्टिस करून घेतलेले आहेत। तर क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट केल्यानंतर तुमचे हे 32 मार्क ऍटलीस्ट फिक्स होऊन जातील। गोष्ट समजते? कारण आम्ही मॅक्झिमम ट्राय केलेला आहे की जे क्वेश्चन येऊ शकतात ते आम्ही टाकण्याचा प्रयत्न केलाय PYQs मधून। समजते गोष्ट? जर ज्याला क्रॅश कोर्स मॉक टेस्ट नसेल लावायचा, काही हरकत नाही, तुम्ही PYQचे पेपर सुद्धा प्रॅक्टिस करू शकता, तरी तुमचे येतील बाळांनो। समजली गोष्ट? हे 32 मार्क झाले, 80 मधनं आपले 32 झाले सिक्युअर। आता बोलूया पुढचे। इथे तुम्हाला सॅम्पल दाखवले बघा PYQचं। हे दोघं प्रश्न हा 2018 मध्ये पण आलाय बाळांनो, 2022 मध्ये पण आलाय, 2023 मध्ये पण आलाय। त्याच पद्धतीने हा प्रश्न तुमचा 2017 मध्ये पण आला होता, 2024 मध्ये पण आला, 2022 मध्ये पण आला। तर हे प्रश्न ऍज इट इज रिपीट होतात। असे हेच प्रश्न नाही हो, असे भरपूर प्रश्न आहेत बाळांनो,
भरपूर प्रश्न आहेत जे सतत रिपीट होतात तुमचे. ठीक आहे, म्हणून पीवायक्यूजला प्रायोरिटी द्या. पीवायक्यूज मधनं 32-35 मार्क तुमचे फिक्स आहेत. ठीक आहे, त्यानंतर आता बरेच युट्यूबर काय म्हणतात माहितीये, पूर्ण पीवायक्यू करा. पीवायक्यू केल्याने तुमचा पूर्ण पेपर होऊन जाईल. नाही होणार. पीवायक्यूज केल्याने पूर्ण पेपर नाही होत. सेम टू सेम प्रश्न 30 ते 32 मार्काचेच असतात. स्वतः अनालिसिस करत नाही, फक्त कुठून ना कुठून इन्फॉर्मेशन आली ती तुम्हाला सांगत बसतात, है ना. हे चुकीचं आहे. चला, आता 80 मध्ये 32 झाले. आता 30 मार्क आहे ना बाळांनो, हे ऑदर सीईटीच्या प्रश्नांमधून येतात. ऑदर सीईटीज कसे कोणते बाळांनो? कर्नाटका सीईटी, WBJEE, त्यानंतर तुमचं झालं गुजरात सीईटी. इथून सुद्धा तुमचे प्रश्न ऍज इट इज सेम टू सेम येतात. काय येतात? सेम टू सेम, विदाउट व्हॅल्यू चेंजेस. आता हे 30 प्रश्न सुद्धा आम्ही क्रॅश कोर्समध्ये आणि मॉक टेस्टमध्ये टाकलेले आहेत. तुमची तिथं ऑटोमॅटिक प्रॅक्टिस होऊन जाईल. ठीक आहे, तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही. जो विद्यार्थी नसेल क्रॅश कोर्स मॉक टेस्ट मध्ये, काही हरकत नाही. बरेच बुक असतात, आर्यन झालं, एररलेस झालं, त्यांच्यामध्ये ना हे सगळ्या सीईटीचे प्रश्न पण तुम्हाला टाकलेले असतात. तुम्ही तिथूनही प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे, काही हरकत नाही. चला, हे झाले आता 32 आणि याला मी 30 कन्सिडर करतो. समजा किती झाले तुमचे? 62 मार्क झाले रे बाळांनो. 62 मार्क झाले. आता उरलेले मार्क कुठून येतील? उरलेले बघा. आता हे बघा, ऑदर सीईटीचे प्रश्न. हा कर्नाटका सीईटी विचारला होता, हा WBJEE मध्ये विचारलेला आहे. ठीक आहे, हा प्रश्न तुमचा गुजरात सीईटी मध्ये विचारलाय. हाच प्रश्न तुमचा कर्नाटका सीईटी मध्ये विचारलाय. हाच प्रश्न तुमचा WBJEE मध्ये विचारलाय. आणि हाच तुमचा MST CET 2024 मध्ये विचारलाय. हाच तुमचा MST CET 2024 मध्ये विचारलाय. तर एवढे तुम्ही प्रश्न केले. ठीक आहे, म्हणजे हे रिपीटेड प्रश्न आहेत आणि असे भरपूर प्रश्न यावर्षी पण रिपीट होतील. म्हणूनच आम्ही हे सगळे प्रश्न शॉर्टलिस्ट केले आणि तिथे टाकलेले आहेत. ठीक आहे, बघा आता 80 मार्कांपैकी 32 + 30 62 मार्काची लढाई आपली झालेली. आता उरलेले जेवढे 18 मार्क, 18-20 आपण कन्सिडर करू. सिस्टमॅटिक जर तुक्का लावला ना तुम्ही, सिस्टमॅटिक तुक्का. आता काय असतो रे बाळांनो सिस्टमॅटिक तुक्का? याच्यावरती ना एक डिटेल व्हिडिओ येणार आहे, तुक्का स्ट्रॅटेजीज म्हणून. ठीक आहे, त्याच्यात मी तुम्हाला 20 स्ट्रॅटेजीज सांगणार आहे. पण त्या स्ट्रॅटेजी मॉक टेस्ट मध्ये पण एक, क्रॅश कोर्स मध्ये पण एक व्हिडिओ आणणार आहे मी. तिथं तो प्रीमियम व्हिडिओ असेल. ठीक आहे, ज्याच्यामध्ये मी तुक्का टेक्निक्स वगैरे सांगेल. पण जे विद्यार्थी क्रॅश कोर्स मध्ये नाहीत त्यांनाही मी युट्यूबवरती भरपूर तुक्का टेक्निक सांगण्याचा प्रयत्न करेल. तुक्का टेक्निक म्हणजे सिस्टमॅटिक जर तुम्ही कॅल्क्युलेशन करून राईट ऑप्शन मार्क करू शकतात. असे तुम्हाला 17-18 प्रश्न सापडतात आणि जे आरामात तुम्ही करून येतात. ठीक आहे, असे मी 20 मार्क पकडले तर 18 मार्क पकडले तरी तुमची 80 मार्क फ्री झाले. तुक्का म्हणजे काय रे बाळांनो? थोडंसं सांगावं सर आम्हाला. ABCD ऑप्शन आहे, D ऑप्शन तुमचं जर ऑल ऑफ द अबो आहे तर D ऑप्शनची सगळ्यात जास्त राईट होण्याची प्रोबॅबिलिटी 38% असते. ठीक आहे, राईट होण्याची प्रोबॅबिलिटी याची 25 राहायला हवी, पण याची 38% असते राईट होण्याची प्रोबॅबिलिटी. आता ही एक तुक्का टेक्निक झाली. अशा भरपूर तुक्का टेक्निक आहेत बाळांनो, त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. त्याच्याबद्दल मी व्हिडिओ आणेल तुमच्यासाठी. जे विद्यार्थी क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये तुमच्यासाठी प्रीमियम व्हिडिओ बनतोय याच्यावरती. ठीक आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. पण याच्यावर आपल्याला रिलाय राहायचंय का? या 18-20 मार्कांवरती रिलाय करायचंय का आपल्याला? नाही हो बाळांनो. हे आपले मागचे जे मार्क आहेत ना, हे आपले 30 मार्क याचे झाले, पीवायक्यूचे झाले, 30 मार्क तुमचे अदर सीईटीचे झाले, हे इम्पॉर्टंट मार्क आहेत. 18-20 तुक्का स्ट्रॅटेजीचे मार्क ते इम्पॉर्टंट नाही. ते असं आहे ना की हा तुम्हाला जर तुम्ही 140 पोहोचता, 140 वरनं 150, 155 पर्यंत पोहोचवण्याचं काम ते करतील. त्यांना ऍज अ तुम्हाला सप्लिमेंट यूज करायचं, त्यांना मेन स्ट्रॅटेजी नाही यूज करायची. तेवढं यूज करून तुमच्या पेपरमध्ये 15-20 मार्क येणार आहे. 15-20 मार्क करून काही नाही होत. ठीक आहे, दे आर लाईक अ पिंच ऑफ सॉल्ट. ठीक आहे, पिंच ऑफ सॉल्ट ओव्हर द गुड फूड. ठीक आहे, हे तुम्हाला समजावं लागेल. चला, याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. तुक्का स्ट्रॅटेजीज बद्दल व्हिडिओज वगैरे आणणार आहे. आता तुम्हाला काय करायचंय बाळांनो, 1 शॉट बघायचंय चॅप्टरचा. ठीक आहे, त्यानंतर 1 शॉट बघता बघताच त्याचे फॉर्म्युला शीट बनवून घ्या. ठीक आहे, हे 2 तासात तुमचं प्रत्येक चॅप्टरचं होऊन जातं. त्यानंतर 1 तासाचं पीवायक्यू सेशन बघा क्रॅश कोर्स मधून. जर तुम्हाला क्रॅश कोर्स मधून नाही बघायचं असेल, कुठून दुसरीकडून बघायचं असेल, बघून घ्या. पण 1 तास पीवायक्यू करा. ऍटलीस्ट 30-40 पीवायक्यू एका तासात झाले पाहिजे तुमचे. ठीक आहे, त्यानंतर फुल लेंथ मॉक तुम्हाला 50% सिलेबस झाला की तेव्हाच लावायची. 50% सिलेबस तुमचा 12चा झाला, लगेच तुम्हाला फुल मार्क्स वरती जम्प करायचं आहे. क्लिअर आहे बाळांनो? ठीक आहे, तर ह्याच गोष्टी होत्या या व्हिडिओमध्ये. क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये नक्कीच एनरोल करा. तेवढं केल्यानंतर तुमचा पूर्ण सिलेबस खूप छान पद्धतीने कव्हर होऊन जाईल. मी गॅरंटी देतो. तेवढं केल्यानंतर 99% मी गॅरंटी घ्यायला रेडी आहे, जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केली प्रत्येक गोष्ट तर. कारण अशीच गोष्ट शिकवली आहेत जे सीईटी सेल विचारते, त्याच गोष्टी आम्ही शिकवल्या आहेत. क्लिअर आहे बाळांनो? ठीक आहे, व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी फ्री मेंटरशिप देतोय, टॉपरचे नोट्स वगैरे सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतोय. ठीक आहे, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओचे विनर तुम्ही असू शकतात. भेटतो मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.